गोवा सेंटर ऑफ एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हाच्या इनॉग्रेशनच्या कार्यक्रमाक आमच्या मदीं आसात डॉक्टर मिलिंद कांबळे, फाउंडर चेअरमॅन ऑफ द DICCI. So once again, congratulations to you, sir, for starting this center in the state of Goa. CSR Authority advisor Dr. Guru Raj is there, Dr. B.S. Angle, Managing Director of the EDC, and Dr. Sunil Shukla, Director General of the EDII. माझ्या समोर आशिल्ल्या म्हज्या मोगाळ भावानो आनी भयणानो, एंटरप्रिनरशीप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे सुरू करण्या फाटल्याचो उद्देश तुमकां म्हाज्या पयलीं उलोवपी सगळ्या प्रमुख वक्त्यांनी सांगलो आनी विशेष करून गोवा उद्यमती योजना जी आमी सुरवात केल्या ताजो कन्सेप्टूय कितें होय तुमकां एक्सप्लेन केलो. खरें म्हणल्यार आमी EDCनूच EDIचें ऑफिस ओपन करप ही एके दृश्टीन खूब इम्पॉर्टंट आनी म्हत्वाची गजाल आसा. एके वाटेंतल्यान जो एंटरप्रिनर नवीन तयार जावपाक सोदता ताका एक म्हणजे हँड होल्डिंग जाय आनी दुसरें ताका लोन जाय. हँड होल्डिंग EDII दितले आनी ताका लोन जाय ते EDC दितले. म्हणजे एके बिल्डिंगेंत जर एखादो युवक तरणाटो किंवा एखादी युवती ह्या बिल्डिंगेंत आयली काय शी वील वेल ट्रेन अँड अलॉंग वीथ द चेक ऑफ द लोन शी कॅन गो आउट अलॉंग वीथ द फायनान्स. इन शॉर्ट ती भायर वचपाक शकता. सो म्हज्या समेस्त गोंयकारांक सगळ्यांक आव्हान करता की जेका जेका इंट्रस्ट आसा. नाव नॉट ओन्ली द मारवाडी बट ऑल्सो द गोवन कॅन थिंक ऑफ टू बी द बिजनेसमॅन. इट इज नॉट सो. इंटेन्शन शूड बी देअर, देन ओन्ली इट इज पॉसिबल, अदरवायज नॉट. आमी पळयता की नो डावट बरेचशे फावटी आमी MBA BBA हे सगळें करता आनी बऱ्याचशा गोंयच्या तरणाट्यांक म्हणजे आपूण बिजनेसमॅन जावपाक जाय म्हणून BBA करता, MBA करता आनी लास्ट तो खंय तरी परत नोकरीच करता. बट ते न करता सिंपल ग्रॅज्युएट इन एनी फिल्ड जर इंट्रस्ट आसत जाल्यार इंट्रस्ट आसलेल्या भुरग्याक म्हाका दिसता EDII खूब बऱ्या पद्दतीन मार्गदर्शन करपाक शकता इन देअर इनोवेटीव आयडियाज आनी देअर एंटरप्रिनरशीप स्किल्स आणि वास्ट एक्सपिरियन्स ऑफ द 40 years दॅट वील हेल्प फॉर टू गायड. म्हणजे EDII जी आसा पळय ह्या हातूंतल्यान खूब बऱ्या पद्दतीन आमकां मार्गदर्शन करपाक शकतलें. त्या खातीर हांव दोज हू आर एट प्रेजेंट म्हणजे आमी म्हणटा की एंटरप्रिनरशीप सुरू करपाच्या वाटेर आसा अशा सगळ्या तरणाट्यांक फ्रॉम द स्मॉल एंटरप्रिनर टू द बीग एंटरप्रिनर्स, at least from the especially the women entrepreneurs. आमी CMRY बदलल्या आणि CMRYचे सगळे पॅरामिटर्स आमी चेंजीस केल्या आणि ते पॅरामिटर्स चेंजीस करता आसतना आमकां चडांत चड उद्योजक गोंयांत तयार जाल्ले जाय आणि ते तयार करतले आसत जाल्यार म्हाका दिसता म्हणजे EDI इज ऑल्सो रेडी. म्हणजे अकॉर्डिंग टू वॉट बिजनेस इज सुटेबल to the state of the Goa, not at the all India level. There are the different style of the business, different types of the business are there, but being the touristic state, maybe there is a skill set is different, but different types of businesses are also there. According to that, if you can guide they properly, if you can do the hand holding, so many youth they are ready for that purpose. There is no proper guidance actually for them. That's why no one is very much interested to come in this line. Everyone is preferring. So if I got a government job, then I'll more happy. If getting in the private job, if I got the smaller LDC type job also, they are happy sometimes. But they are ready to do the hard work. Now they have realized now the business is the future. Actually in different types of businesses are there. आणि गोंय सारकिल्या ल्हान राज्यात जर आमी फाटल्या 20 वर्सांचो परफॉर्मन्स जर काडून पळयत जाल्यार आमी बिजनेसीस न केल्ल्या कारणान वेगवेगळ्या राज्यांतल्यान बाकीचे लोक हांगा येवन बिजनेसीस करपाक लागले आनी हाजेय म्हाका दिसता समेस्त गोंयकारांनी हाजी दखल घेवपाची गरज आसा. म्हणजे फॉर एग्जाम्पल द फिशींग बिजनेस इट इज अ ट्रेडिशनल बिजनेस ऑफ द गोवन आनी वीच इज अ बीग बिजनेस. वन कॅन डू द क्रोर्स ऑफ रुपीज. वन वी कॅन प्रोसेसिंग मिलींग आनी एक्सपोर्ट ह्या पद्दतीचो बिजनेस करपाक शकता. द टुरिजम लायनींतलो बिजनेस म्हणजे इन टुरिजम सेक्टर देर आर द डिफरंट टायप्स ऑफ फ्रॉम अ टॅक्सी टू द टॅक्सी रेस्टॉरंट टू द हॉटेल ओनर्स. म्हणजे डिफरंट टायप्स ऑफ बिजनेस ह्याय सेक्टरांत आसा. कितलेशेच लोक इनवॉल्व जावपाक शकता. बट आमची खंय तरी इंट्रस्ट कमी जाल्ल्या कारणान बाकीचे लोक अशा पद्दतीच्या सेटअपात गोंयांत येवन वेगवेगळे सेटअप्स तांचे जावपाक लागलेले आसा.
नाव देर इज अ स्कोप इन द वेलनेस टुरिजम, मेडिकल टुरिजम, हेय स्कोप वाडपाक लागला. आनी ताकाच लागून ह्या प्रत्येक फावटी सांगता आसतना म्हणजे गोंयच्या तरणाट्यांक फक्त फायनान्सा खातीर भिवपाची गरज ना. तर EDC इज देर रेडी टू फायनान्स इन अ बीग वे ऑल्सो, in big way, and now the EDI is there to train you in all sectors. म्हणजे whatever the proper guidance जे जाय त्या खातीर जेंकां बिजनेस करपाक जाय आतां ताका पूर्णता दोशी वाटेंतल्यान भिवपाची गरज ना. एक म्हणजे तेजें हँड होल्डिंग आनी दुसरें फायनान्स हे एकाच बिल्डिंगेंत जावपाक शकता. आनी ताका लागून मॅक्झिमम म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन्स एखाद्यान आपलो घरा कडेन बसच्या पेक्षा किंवा नोकरी सोदीत बसच्या पेक्षा आपलो ल्हानसान काय आसना, ही कॅन स्टार्ट वीथ हीज ओन बिजनस. सो दॅट वील हेल्प. आनी गोवा उद्यमिती योजना, ह्या गोवा उद्यमिती योजनेच्या अंतर्गत म्हाका दिसता आमी मॅक्झिमम जर तांकां हेल्प करपाक जाय आनी विशेश करून वीथ लोकल रिसोर्सीस, लोकल आमी जर प्रमोट करपाक शकले जाल्यार ताजोय खूब मोठ्या प्रमाणात फायदो जावपाक शकतलो. हे जर सगळें पळयत जाल्यार आमी जो ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी विकसीत भारत 2047 हे स्वप्न पळयता आसतना चडांत चड एंटरप्रिनर्स तयार जावपाक जाय. तांची मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया ह्या सारकिल्यो सगळ्यो योजना जर पळयत आनी इन लायन वीथ दॅट वी हॅव स्टार्टेड वीथ अवर ओन IT पॉलिसी, स्टार्टअप पॉलिसी, इंडस्ट्रियल पॉलिसी, टुरिजम पॉलिसी. ह्यो जर सगळ्यो पॉलिसीज तुमी जर काडून पळयशात जाल्यार ह्या सगळ्या पॉलिसींनी लोकल एंटरप्रिनराक कसो स्कोप दिवप, म्हणजे आमची कॅरावॅन पॉलिसी, होमस्टे पॉलिसी, ह्यो सगळ्यो पॉलिसी अगेन फॉर द सेल्फ रिलायंट म्हणजे स्वयंपूर्ण जावपा खातीर. गोंयकार एखादो जर स्वयंपूर्ण खूब बऱ्या पद्दतीन जावपाक शकता, नॉट ओन्ली इन द एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशिकल्चर, डेरीकल्चर, बट ऑल्सो इन द सर्वीस सेक्टर, टुरिजम सेक्टर, हॉस्पिटॅलिटी सेक्टर, ह्या सगळ्या सेक्टरांत सुद्दां सेल्फ रिलायंट स्वयंपूर्ण जावपाची ताकद गोंयांतलो एखादो तरणाटो दवरता. ताणी फक्त इच्छाशक्ती दवरपाची गरज आसा आनी तें करपाकूच म्हाका दिसता नवीन आमी आत्तां ज्यो न्यू इनोवेटीव आमी जे लॉन्च केला, म्हणजे फॉर एग्जाम्पल द लॉजिस्टीक पॉलिसी, सोलार पॉलिसी ह्या सारकिल्यो ज्यो पॉलिसीज लॉन्च केल्या, हितूर जर आमी आत्तां एंटर जाले ना जाल्यार समवन वील कम एंड समवन वील एंटर इन दीस. नाव द सोलार पॉलिसी इज अ न्यू, सो एवरीवन वॉन्ट्स टू कम. म्हणजे गोंयकारांनी परत एकदां आत्तां जागे जावपाची गरज आसा. कारण ह्या सारकिल्या बिजनसांनी आमी स्वताहून हांच्यानी इंट्रस्ट घेवन काम करपाक जाय. आमी ते ट्रेडिशनली दीस म्हणजे मायनींग आसतली, मायनिंगेंतलो एक ट्रक घेतलो आनी बिजनेस केलो, ह्याच ट्रेडिशनल बिजनेसांनी थोडेशे गोंयकार किंवा एखादें आपलें दुकान आसा जाल्यार ट्रेडिशनली तेंच दुकान चलयलें, हितून न रावता मुद्दामून हांव सगळ्या तरणाट्यांक आयच्या दिसा आव्हान करता. आनी जेन्ना आमी EDI सारकिल्लें सेंटर गोंयांत सुरवात केलां, एकदां तरी येवन तुमी सगळ्यांनी, म्हणजे हांव मुद्दामून गोंयभरच्या तरणाट्यांक आयच्या वर्च्युअल माध्यमांतल्यान एड्रेस करता आसतना एकदां तरी EDC येवन EDIक भेट दियात, वॉट EDI हें समजून घेयात. कारण एंटरप्रिनर जावपाचो आसत जाल्यार EDIत येवचोच पडटलो. आमी आमच्या फॉर्मल एड्युकेशनांतल्यान भायर सरून एक्चुअली प्रॅक्टिकल एड्युकेशन हाजो अनुभव घेवपा खातीर EDIत येयात. समजून घेयात तुमचो ट्रेडिशनल बिजनस सुद्दां एक वेगळ्या फॅशनीन तुमी करपाक शकतले, एक वेगळ्या नव्या पद्दतीन, जाका आमी वे फॉरवर्ड म्हणटा पळय न्ही, त्या नव्या पद्दतीन करपाक शकतले. आनी हांगासर आयल्या उपरांत तुमकां वेगवेगळ्यो आयडियाज ह्यो ओपन आसा तुमच्या समोर. आनी गव्हर्मेंटाच्यो रिसंट पॉलिसीज, नॉट ओन्ली द गव्हर्मेंट ऑफ गोवा बट रिसंट पॉलिसीज ऑफ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया, फाटल्या जर 5 वर्सांच्यो नवीन पॉलिसीज जर काडून पळयत, वीच इज व्हेरी मच स्कोप. आनी जेचो स्कोप आज म्हणजे तो स्कोप आज एक्सपोर्ट पॉलिसीच्या कारणान फीश खूब मोठ्या प्रमाणात आमी हांगासल्यान एक्सपोर्ट करपाक शकता. वेगवेगळ्यो म्हणजे इवन दो फॉर द आमी म्हणटा की जे लोकल प्रॉडक्ट्स हांगासले फूड प्रोसेसींग इंडस्ट्री इज अ बीग इंडस्ट्री, जेचो आमी आजून खूब कमी प्रमाणात, म्हणजे आमी जर म्हणटा की ब्लू रिव्होल्युशन ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीन सुरवात केलें, त्या ब्लू रिव्होल्युशनाचे वी आर एक्चुअली कोस्टल स्टेट असल्या कारणान सगळ्यात मोठ्या प्रमाणात बेनिफिशरीज आसपाक जाय आसले. पण हार्डली फ्यू पीपल हॅव टेकन दीस बेनिफीट. हार्डली म्हणजे हाताच्या बोटार मेजल्या इतक्यांनीच फक्त ब्लू रिव्होल्युशनचो बेनिफीट घेतला. हांव मुद्दामून रिवायज करीत आसा. बट नाव फॉर द इज ऑफ डुईंग द बिजनस हाजे सकयल सगळे पॅरामिटर्स आमी बदलल्या. त्या खातीर हांव सगळ्या तरणाट्यांक आव्हान करता की परत एकदां तुमी ह्या सगळ्या आतां जे हांव सोलार पॉलिसीचेर उलयलो, लॉजिस्टीक पॉलिसीचेर उलयलो, इंडस्ट्रियल पॉलिसीचेर उलयलो, नव्यान काडलेली टुरिजम पॉलिसीचेर उलयलो,
ह्या सगळ्याचो फायदो म्हाका दिसता आमच्या नव्या तरणाट्यांनी सगळ्यांनी घेवचे आनी निश्चित रित्या ते घेतले. आयज EDIच्या मार्फत हांगासले ट्रेनींग, इन्क्युबेशन, रिसर्च, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशीप ह्या सगळ्या खातीर आमकां तांची खूब मदत जातली. वन्स अगेन आय एम वेरी मच थँक्स फॉर डॉक्टर सुनील शुक्लाजी for starting this EDI center, Goa chapter EDI center in the state of Goa. It will be the helpful for our Goan youth. I am very much thankful for the CM of Gujarat. Under his leadership, the EDI center for the last 40 years it is well established in the state of Gujarat, and you are doing very wonderful job in the state of Gujarat. For that, so give my thanks and regards to the Honorable Chief Minister of the Gujarat also. So one day I will visit your Gujarat center. Definitely it is in Ahmedabad. I know you had called me twice, but because of my busy schedule it is not possible. Definitely, but I will visit, I will see. And on the same line, on the same model, this center will also grow. Our EDC is there to support our Director of Planning and Statistics under the CSR authority. Will support in future also. Thank you. परत एकदा हांव सगळ्यांक सुयेश चिंतीत आनी म्हाजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. Thank you, sir, for your insights and valuable suggestions.